नेहमीप्रमाणे जय हिंद सर्वांना. आपल्या कंट्री लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. आपण प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक पाहतोय, ज्याला आपण नफा तोटा म्हणत असतो. आणि नफा तोटाच्या सर्व संकल्पना आता तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. आता इथून पुढे जे प्रश्न येणार आहेत ते मिक्स प्रश्न असणार आहेत, थोडेसे ॲडव्हान्स प्रश्न असणार आहेत, थोडीशी विचारण्याची पद्धत वेगळी असणार आहे. असे काही अवघड आहेत किंवा रॉकेट सायन्स आहे असं काही नाही आहे. आपण आत्तापर्यंत जे शिकलोय त्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याचा व्यवस्थित तुम्ही वापर कसा करता हे आपल्याला पाहायचं आहे आणि या प्रश्नाची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. चालेल, चला. वेळ वाया न घालवता ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे असं गृहीत धरून मी काय करतो, आजच्या सेशनच्या पहिल्या प्रश्नाला सुरू करतो, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करता येतील. काय म्हणतोय प्रश्न वाचा आणि व्यवस्थित समजून घ्या. अगोदर प्रश्न समजला तरच बाकीचे उत्तर सॉल्व्ह करता येतील, बऱ्यापैकी जमतील. रामने 3 प्रकारची सफरचंदे खरेदी केली. पहिल्या प्रकारच्या सफरचंदे ₹48 प्रति 8 किलोग्राम या दराने खरेदी केली. दुसऱ्या प्रकारची ₹520 प्रति 13 किलोग्राम या दराने खरेदी केली. तिसऱ्या प्रकारची ₹280 प्रति 4 किलोग्राम या दराने खरेदी केली. तर त्याने तिन्ही प्रकारची सफरचंदे एकत्र केली, त्यांना ₹70 प्रति किलोग्राम या दराने विकले हा शब्द लक्षात असू द्या. जर त्याने सफरचंदाच्या सर्व प्रकारची समान प्रमाणात खरेदी केली असेल तर रामच्या नफ्या तोट्याची टक्केवारी किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. राईट. जय महाराष्ट्र. सुरू करायचंय मग. बघा, या प्रश्नामध्ये जेवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत अगोदर तेवढं पहा. त्यानं 3 प्रकारची सफरचंद खरेदी केली. पहिला प्रकार असा होता की 480 प्रति 8 किलोग्राम. राईट. म्हणजे अगोदर आपण इथे लिहूयात किंमत. काय लिहूत? किंमत काय होती आणि किती किलोची होती. राईट. किती किलो घेतले तर पाहत असताना एक कळतं आपल्याला, सर ₹480 किंमत आहे आणि ही किंमत किती किलोची आहे? 8 किलोची आहे. राईट. ₹480 8 किलो या दराने खरेदी केली. 520 प्रति 13 किलो दराने खरेदी केली. म्हणजे दुसरा जो प्रकार आहे तो ₹520 खरेदी केलाय आणि ₹520 मध्ये किती किलो आला? 13 किलोचा आलाय. आणि तिसरा जो प्रकार आहे, तिसऱ्या प्रकारची 280 प्रति 4 किलोग्राम दराने, ₹280 प्रति 4 किलो दराने खरेदी केली. आता पहिल्यांदा आपल्याला ह्या तिघांची 3 प्रकारची खरेदी किंमत दिलेली आहे, म्हणजे मला तिघांची मिळून 1 प्रकारची खरेदी किंमत शोधावी लागेल. बरं, प्रश्नात विक्री किंमत दिली का? हो सर. त्यांनी ₹70 प्रति किलोग्राम या दराने विकले. म्हणजे ₹70 किलो, ₹70 किलो याच्या हिशोबाने आहे. थोडं रिलॅक्स मध्ये घेऊयात, कॅज्युअली घेऊयात याला. समजा मी दुकानदार आहे, मी काय केलं, ₹480 8 किलो सफरचंद घेऊन आलो. नंतर ₹520 13 किलो सफरचंद घेऊन आलो. ₹280 4 किलो सफरचंद घेऊन आलो आणि स्टॉल मांडला. या हिशोबाने पण मी सारखे आणलेत बरं का, सारखे आणले. म्हणजे 480चे जेवढे किलो आणले, 520च्या भावाने, म्हणजे जेही किलोचा भाव असेल त्यानं जेवढे किलो आणले ते सारखे किलो आणलेले आहेत. त्याने इथे दिले ना, सर्व प्रकारची समान प्रमाणात खरेदी केली म्हणते. म्हणजे मी या भावाचे 100 किलो खरेदी केले, तर या भावाचेही 100 किलोच आणि या भावाचेही 100 किलोच. बरं, समान प्रमाणात खरेदी केली म्हणल्यावर तुम्ही कितीही करू शकता ना सारखं. मग आपल्याला जास्तीत जास्त करण्यापेक्षा आपण काय करू, 1 किलोची घेऊयात. प्रत्येकाचा 1 किलोचे 1 किलोच घेऊ, कारण आपल्याला समान प्रमाणात पाहिजे. मग याच्या प्रत्येकाची 1 किलोची जर मला किंमत काढायची असेल तर मला काय करावं लागेल, सर या ₹480 8 किलो आणले आपण, तर 8 ने 480 ला भाग द्यावा लागेल. मला 1 किलोचा भाव भेटेल, 1 किलोची किंमत. राईट. 1 किलोची किंमत मिळेल आपल्याला. राईट. रुपयामध्ये मिळेल. सर 8 सकम 48 वरचा शून्य जसा तसा ₹60 प्रति किलोग्राम असं आपल्याला म्हणावं लागेल. 13 ने जर भाव दिला तर 13 चोक 52 ₹40 प्रति किलोग्राम असा भाव मिळेल आपल्याला. आणि इथे 4 ने जर भाग दिला तर 4 7 28 वरचा शून्य तसाच तसा ₹70 प्रति किलोग्राम हा 1 किलोचा भाव भेटला. आता मला टोटली सांगा पहिल्यांदा, सर 1 किलोचा भाव जर केला तर 0 0 0 बेरीज करूया. 6 4 10 10 6 17 ₹170 भेटलेत आपल्याला. ₹170 हे किती किलोचे झाले? सर हा 1 किलो, हे 1 किलो आणि हे 1 किलो, असे 3 किलोची खरेदी किंमत. 3 किलोची कोणती किंमत? खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस किती रुपये आहे? सर ₹170 आहे. ₹170. ही साधी सिंपल गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. आणि ही गोष्ट जर आम्हाला समजली असेल तर आपल्याला हे थोडी विचारले, सर आपल्याला विचारले त्यानं ते विकल्यावर त्याला किती नफा झाला किंवा किती तोटा झाला. मला सांगा,
समजा मी दुकानदार आहे, या प्रकारचे 1 किलो 2 किलो आणि 3 किलो असे 3 किलो सफरचंद मी घेऊन बसलो, 170 रुपयाला मला ते मिळालेले आहेत. मी विकतोय कितीला ते बघा, 70 रुपये पर किलोनं विकले. म्हणजे माझी विक्री किंमत काय होईल, 3 किलोची कोणती किंमत, विक्री किंमत शोधा. सर 70 रुपये पर किलोचा भाव आहे आणि आमच्याकडे 3 किलो सफरचंद आहे, म्हणजे विक्री किंमत काय होईल, हा शून्य जसा तसा 7-21 210 रुपये ही आपली कोणती किंमत भेटेल, विक्री किंमत भेटेल. खरेदी किंमत विचारलं तर 170 रुपये भेटेल. आता इथून पुढे तर नॉर्मली झालं, रेग्युलरचं झालं. सर खरेदी किंमत आणि विक्री किंमत भेटलं की नफा तोटा आरामशीर काढू शकतो. मला एकदा विचारा, टक्केवारीत विचारले, हो सर. सर 3 किलोची खरेदी किंमत 170 आहे, समान प्रमाणात झालं. 3 किलोची विक्री किंमत 70 रुपयाच्या भावानं विकले, तर म्हणजेच विक्री किंमत काय झाली, 210 रुपये. इथपर्यंत आले. आता इथून पुढे आपण नॉर्मली काढू शकतो. साहजिक आहे, जोही नफा होतो जोही तोटा होतो तो कशावर होतो, खरेदी किमतीवर. खरेदी किंमत 170 आहे, विक्री किंमत 210 आहे, म्हणजे वर वाढली किंमत, वाढली म्हणजे काय झाला, नफा झाला. अरे 170 वर किती नफा झाला, 40 नफा झाला. किंवा नॉर्मली तुम्हाला कळतं, सर जर मला नफा काढायचा असेल तर मी काय करत असतो, विक्री किंमत मोठी असते नफा म्हणल्याच्या नंतर, विक्री किंमत मायनस कोणती किंमत, खरेदी किंमत. सर विक्री किंमत तर आमची 210 आहे, खरेदी किंमत तर आमची 170 आहे, किती रुपये नफा, 40 रुपये नफा. नफा नफा हा नफा कशामध्ये आलाय, रुपयामध्ये आलाय, रुपयामध्ये आलाय. आपल्याला रुपयामध्ये थोडी नफा विचारलाय, आपल्याला विचारलाय नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी विचारली, आपल्याला पर्सेंटेज विचारले राजांनो, नफ्याचं किंवा तोट्याचं पर्सेंटेज. आणि हे तर जमतं, स्टेप 3 नुसार करा डायरेक्ट. सर आमची खरेदी किंमत 170 होती, किती होती, 170 होती, त्यावर आम्हाला 40 रुपये नफा आहे, 40 नफा आहे आणि हाच नफा आम्हाला पर्सेंटेज मध्ये करायचा आहे. तर गुणिले किती करणार, 100 करणार, 100 करणार आणि 100 करणार. आलंय, कॅल्क्युलेशन केलं की आपलं उत्तर आलं आलं आलं. दंडादंड करा आणि ठोकून द्या. 0 0 खतम. 17 तर ही मूळ संख्या, वर भाग जाणार नाही, 100 गुणिले 4 केलं 400, भागीला कोण होईल 17. 17चा पाडा येतो, 17चा पाडा जर आला तर उत्तर आलं. 17 1 17, 17 2 34, 2चा भाग गेला, 40 मधले 34 गेले, उरले 6 झाले 60. 17 त्रिक 51, राईट पॉइंट मध्ये, हो सर. 17 त्रिक 51, 60 मधले 51 गेले, उरले 9, 9ला भाग जात नाही, पॉइंट देणार, वाढवणार 0. 17 5 85, 80 मधले 90 मधले 85 गेले, उरले 5 50. 17 त्रिक 51 म्हणते ना, 17 1 17, 17 2 34 म्हणलं गेले ना, 17 2 34, हे पुढे चालू राहणार आहे. म्हणजेच 23.52 एवढे टक्के काय झाला म्हणावं लागेल आपल्याला, नफा नफा नफा. असं आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढत असताना 23.52 52 नाहीये पण 23.53 दिसते, म्हणजे जवळपासचं उत्तर दिसते. आणि ऑलमोस्ट बघा ना, इथे 50 उरले होते शेवटी. 17 1 17, 17 2 34 आणि 17 त्रिक 51, म्हणजे फक्त 3चा भाग जाण्यासाठी 1 कमी होता असं म्हणायला काही हरकत नाही. असू दे कमी, पण जवळपास उत्तर जर असेल तर ते लिहून टाकायचंय. 23.53च्या जवळ अजून कुठला ऑप्शन नाही, म्हणून आपण 23.53 डन केलेलं आहे. चालेल, तर हा एक छोटासा प्रश्न असा की याला सॉल्व्ह करण्यासाठी एवढ्या साऱ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. चालतंय, जमल सर्वांना. आता वेगळं काहीच नाहीये, आतापर्यंत जे करत आलोय फक्त त्या सगळ्यांना मिक्स केलेलं आहे. त्या बेसिकच्या ज्या 4-5 कन्सेप्ट असतील त्यांना एकत्र केले. म्हणजे आम्हाला किंमत दिली 8 किलोची, 13 किलोची आणि 4 किलोची. याच्यावरून आम्हाला 1 किलोची किंमत शोधायची आहे, राईट. तर 1 किलोची किंमत शोधली, 3 किलोची खरेदी किंमत एवढी, 3 किलोची विक्री किंमत एवढी. आणि नॉर्मली कळतं 170 वर 40 ची वाढ झाली, 170 वर 40 डायरेक्ट इथे येऊ शकतो आपण. हे नाहीही केलं तरी चालेल. बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिस केल्याच्या नंतर स्किप होणार आहे, आपले पटापट उत्तर येणार आहेत. डन, चलो चला सोडवा. 120 ला 100 पेन्सिली विकल्यामुळे एका किरकोळ विक्रेत्याला 40% काय झाला रे, तोटा होतो. बर, तोटा झाला. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने किती पेन्सिली रुपये 180 ला, किती पेन्सिली रुपये 180 ला विकल्या पाहिजे, विकल्या पाहिजे, विकल्या पाहिजे. बघा हा प्रश्न एक इम्पॉर्टंट टाईप आहे आणि सध्याच्या कंडिशन मध्ये हा प्रश्न जास्त वेळेस विचारला जातो. हा टाईप सध्या विचारला जात आहे जास्त, ठीक आहे. तर हा भारी आपल्याला जमला पाहिजे. बघा मी तुम्हाला नेहमी म्हणत आलेलो आहे, जर मला एका वस्तूची खरेदी किंमत काढायची असेल किंवा विक्री किंमतही काढायची असेल, आपल्याला रुपये दिले असेल तर रुपयाला वर लिहायचं आणि जेवढ्या वस्तू दिल्या आहेत त्या वस्तूंना खाली लिहायचं. हे नेहमी सांगत आलेलं आहे ना. याच्यावरून आपल्याला एका वस्तूची विक्री असू द्या खरेदी असू द्या जी विचारली ती किंमत इथे आपल्याला काढता येत असते. बघा 120 ला 100 पेन्सिली विकल्यामुळे, राईट,
म्हणजे 120 ला 120 रुपये ही त्याची कोणती किंमत आहे? विक्री किंमत आहे. विक्रेत्यास 40% तोटा होतो. आता मला सांगा 40% तोटा म्हणजेच त्याची विक्री किंमत किती होईल? 60%. व्यवस्थित आहे का? माझं नाव आहे ना, विक्री किंमत 60% झाली. कधी? 120 ला 100 पेन्सिल विकल्यावर. 120 रुपयाला किती पेन्सिल विकतो आपण? 100 पेन्सिल. वाटलंच इथे पी लिहितो. राईट, 100 पेन्सिल. पे लिहूयात फक्त. राईट, 120 ला 100 पेन्सिल विकल्यामुळे एका विक्रेत्याला 40% तोटा होतो. 40% तोटा होतो म्हणून 100वर 40 कमी केले, 60% विक्री किंमत दिली. आता 20% नफा पाहिजे. अरे 20% नफा पाहिजे म्हणजे 100वर किती होईल? 120% होईल. विक्री किंमत किती होईल आमची? 120% होईल. समजते? नफा म्हणलं की वाढून, घट म्हणलं की कमी. किती पेन्सिली रुपये 180 ला विकायला पाहिजे? म्हणजे 180 रुपयाला आम्ही किती पेन्सिल विकायला पाहिजे? तर एक्स पेन्सिल विकायला पाहिजे. राईट, असं आपल्याला म्हणावं लागेल. मी वेगळं काही करत आलोय का आतापर्यंत? नाही. सोपं आहे, लेंदी आहे, थोडस वेळ लागेल पण फास्ट मध्ये येऊन जाईल ना. थोडस प्रॅक्टिकली विचार केला. वर जे शब्दात दिले मी त्याला फक्त संख्यात मांडले. बघा, 120 रुपयाला 100 पेन्सिल विकल्यामुळे एका विक्रेत्याला 40% तोटा होतो. तोटा होतो म्हणजे कमी केले. जर त्याला 20% नफा पाहिजे, 20% नफा पाहिजे म्हणजे वर वाढलं पाहिजे, तर 180 रुपयामध्ये किती पेन्सिल विकायला पाहिजे? रुपयेवर वस्तू खाली, रुपयेवर वस्तू खाली या नियमानुसार गेलं. एवढी मांडणी आम्हाला भेटली. आणि एवढी मांडणी भेटल्यावर आपल्याला काही करायचं नाही राजन. याचा गुणाकार इकडे करायचा आणि याचा गुणाकार इकडे करायचा. करा बरं गुणाकार, संख्या आणा सारख्या सारख्या जवळ. सर हे 60 जशास तसे ठेवतो आपण. हे 180 छेद एक्स इकडे गेल्याच्या नंतर त्याच्या सोबत गुणाकार जाईल. 180 छेदात कोण? एक्स बरोबर कोण राहील? इकडे आहे 120 छेदात 100 आणि हे 120 तिकडे गेल्याच्या नंतर गुणाकार जाईल. बरोबर. आम्हाला सर एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे बाकीच्या संख्या तिकडे कन्वर्ट करा. आपण काय करूयात, या एक्स ला तिकडे नेऊयात आणि त्या संख्या सगळ्या संख्या इकडे, कारण एक्स ला भागाकार ठेवणं योग्य वाटत नाही ना आपल्याला. मग भागाकार ठेवण्यापेक्षा आपण त्या एक्स ला तिकडे नेऊयात, बाकीच्या संख्या इकडे आणत. 60 गुणिला 180 हे भागाकारातले 100 इकडे आल्याच्या नंतर वर गुणाकारात जातील आणि हा एक्स इकडे राहील. 120 गुणिला 120 वरचे आहेत ते इकडे आल्याच्या नंतर भागाकारात जातील. 120 गुणिला 120. चालेल. चला काटाकाटी करणं सुरू करूयात. आता काय होऊ शकतं बरं? पहिले तर 0 0 खतम करा. 0 0 सर 1 0 2 0 हे 2 0 खतम. 12 1 12 12 5 60. राईट, 12 ने 180 ला ही भाग जाईल, देऊन द्या. 12 1 12 18 मधले 12 गेले, उरले 6 60. 12 5 60. 15 5 75. 15 5 75. एक्स बरोबर 75. 75 काय आहे? एक्स म्हणजेच आपण काय म्हणलं होतं? पेन्सिल. तर किती पेन्सिल विकायला पाहिजे? 75 पेन्सिल विकायला पाहिजे. 75 पेन्सिल विकायला पाहिजे 180 रुपयाला. त्यावेळेस त्या व्यवहारात किती नफा होईल? 120 म्हणजे 20% नफा होईल असं आपल्याला म्हणावं लागेल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. जमतंय? हे कॅल्क्युलेशन करा, माझ्या सोबत ह्या क्रिया करा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस इथं चांगली होईल, भारी जमेल आपल्याला. राईट, तर सर्वांना जमेल असं म्हणायला काही हरकत नाही. ऑप्शन नंबर 2 ला आपण थंब ठोकूयात, डन ठोकूयात. चालेल, एकदम विषय खल्लास आहे. बोला एकदा, दंडनाडन करा, दंडनाडन करा. चला मग मी काय करतो, एक 2-3 उदाहरणं आहेत तसे त्याच पद्धतीचे आपण उदाहरण घेऊन टाकूयात. चलो, सेम तसाच प्रश्न. 15 संत्री 340 रुपयाला विकल्यामुळे विक्री किंमत आहे किती रुपये? 340 रुपये ही तुमची कोणती किंमत आहे? विक्री किंमत आहे. 10% तोटा होतो. तर 25 संत्री किती रुपयांना विकावी ज्यामुळे 20% नफा होईल? चला सोडवणं सुरू करूयात. सर बघा, 15 संत्री 340 ला विकल्यामुळे 10% तोटा होतो. 10% तोटा म्हणजे 90%. कोणती किंमत? विक्री किंमत. राईट, 15 संत्री विकतोय, 340 रुपयाला विकतोय. मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलं आहे विक्री किंमत रुपयामध्ये वर आणि वस्तू खाली. 15 संत्री. राईट, पुन्हा 25 संत्री किती रुपयांना विकावी
जेणेकरून ज्यामुळे 20% नफा व्हावा. 20% नफा म्हणजेच कोण? 120% ही आमची नवीन विक्री किंमत. किती संत्री विकायचे? 25 संत्री विकायचे. किती रुपयाला विकायची माहिती आहे का? नाही, संत्री वस्तू जी ही असेल ती खाली एक्स रुपयाला विकावी. एक्स रुपये. बस. मी वेगळं काही केलंय का? वर जे शब्दात दिले त्याला फक्त खाली संख्येमध्ये मांडले, अंकामध्ये मांडले, वेगळं काहीच नाही केलं आपण. कॅल्क्युलेशन करा, आलं तुमचं उत्तर. सर 10% तोट्यानं विकल्यावर 340 रुपयामध्ये 15 संत्री विकल्या जातात. आम्हाला 20% नफा पाहिजे. किती रुपयाला विकायला पाहिजे? 25 संत्री. बस या पद्धतीने आमची मांडणी झाली पाहिजे, मांडणी झाली पाहिजे आणि मांडणी झाली पाहिजे. इसको इधर लेके जाओ, इसको इधर लेके जाओ, इसको किधर भी लेके जाओ, लेकिन गुणाकार अच्छे से करो, है ना. कोणाला कुठेही घेऊन जा, कॅल्क्युलेशन बरोबर करा, कॅल्क्युलेशन चुकवू नका. बघा, हे 90 जशाच तसे ठेवत. एक्स भागिला 25 90 सोबत गुणाकारात बरोबर कोण आहे? 340 छेदात 15 आणि हे 120 तिकडे गेल्याच्या नंतर गुणाकार. चला, पहिले एक्स ची व्हॅल्यू काढायची, तर या संख्यांना तिकडे कन्वर्ट करणं चालू करू. इकडे घेऊन जातो. सर एक्स बरोबर कोण होईल? ते 340 छेद 15 गुणिले कोण आहे? 120. हे भागाकारातले 25 तिकडे गेल्यास गुणाकारात, इकडचे 90 तिकडे गेल्यास वर जातील, आहे ना. भागाकारातले 25 इकडे आल्याच्या नंतर वर गुणाकारात आणि इकडचे वरचे 90 खाली आल्यास भागाकारात. आपण या पूर्ण संख्येच्या भागाकारात नेऊ शकतो किंवा इथेही भागाकारात नेऊ शकतो. या 120च्या खाली काही नसतो म्हणून कोण असतो? 1 असतो. बस काय केलं सर? 340 छेद 15 जशाच तसे, 120 जशाच तसे, 120च्या छेदात कोणी नसतो म्हणून 1. हे भागाकारातले 25 इकडे गेल्याच्या नंतर अंशात जाणार आहेत आणि इकडे अंशातले 90 इकडे आल्याच्या नंतर भागाकारात जाणार आहे. आम्हाला वाटलं एक अशी सरळ आडवी रेष मारायची, तुम्ही मारू शकता, काहीही फरक पडत नाही. फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. पॉइंट मध्ये आलं? पॉइंट मध्ये आलं? चला सॉल्व करा. सर काय करू शकतो आम्ही? हा एक 0 खतम, हा एक 0 खतम. ठीक आहे. 15 ने याला भाग जाईल का? 15 दोन्ही 30 नाही जात, 5 ने जातोय. 120 ला द्यायला पाहिजे होतं 15 ने आपण. चला असू द्या, 5 ने देऊयात. 5 त्रिक 15, 5 5 25, 3 1 3, 3 चौक 12. 9 ने भाग जात नाही याला, 9 ने कोणालाच भाग जात नाही, म्हणजे पॉइंट मध्ये येणारच आहे उत्तर, साहजिक आहे. 5 चौक 20, 20 अशी 0, हा एक 0, राईट. 5 चौक 20 वरचा एक 0 आणि 34 वरचा एक 0. आता झाले 2 34चे दुप्पट, 30 आणि 30 60, 4 4 8 म्हणजे 68. 6800 भागिले 9. आता याला आम्हाला 9 न भाग द्यायचा आहे. जे उत्तर आलं ते आमचं आन्सर असणार आहे, आन्सर असणार आहे, आन्सर असणार आहे. असू द्या, पॉइंट मध्ये आलं तरी काही हरकत नाही, आम्ही आमचं उत्तर काढणार आहेत. येतं गुणाकार बरोबर आले ना? 5 चौक 20, 20 अशी 0, वरचा 0 जशाच तसा. 9 1 9, 9 7 63, 9 8 72 नाही म्हणते ना, 9 7 63, 63 68 मधले 63 गेले, उरले 5 झाले 50. 9 5 45, 50 मधले 45 गेले तर उरले 5, परत 9 5 45 उरले 5, 5 ला भाग जात नाही, पॉइंट वाढणार 0. 9 5 45, 5 होणार 9 5 45, एवढे रुपये. 755.55 रुपये असा आपला आन्सर यायला पाहिजे. 755.55 रुपये. कॅल्क्युलेशन नका चुकू, कॅल्क्युलेशन बरोबर आलं पाहिजे, आलं पाहिजे, आलं पाहिजे. बोला बोला बोला, जमले का? एकदम विषय खलास आहे का? सांगा, कमेंट टाका. यस. तर एवढ्या रुपयाला किती संत्री विकली पाहिजे? 25 संत्री विकली पाहिजे. त्याच वेळेस आम्हाला त्या व्यवहारात 20% नफा, 20% नफा, 20% नफा आला पाहिजे, आला पाहिजे आणि आलाच पाहिजे. जमल सर्वांना? एकदम डोक्यामध्ये फिट्ट झाला. काय करायचं ते लक्षात आलं पाहिजे. पॉइंट मध्ये उत्तर येऊ, कशामध्ये येऊ, ते आम्हाला फरक पडत नाही. चला अजून एक प्रश्न सोडवा बरं. हा प्रश्न सोडवा, बघत तुम्ही काय करता. तर करू, सॉल्व करू. एका दुकानदाराने
20 पेरू 120 रुपयांना विकल्यामुळे 25% तोटा जातो. तर 20 पेरू किती रुपयांना विकावे ज्यामुळे त्याला 20% नफा होईल? चला मांडणी करा. सर 20 पेरू 120 रुपयाला विकल्यामुळं म्हणजे 120 रुपये ही आमची विक्री किंमत आली. 25% तोटा होतो. 25% तोटा म्हणजेच 75%. 75% बरोबर 120 रुपयाला रुपयेवरी पेरू खाली 20 पेरू विकतो. तर त्याने 20 पेरू किती रुपयाला विकायला पाहिजे? X रुपयाला. किती पेरू विकायला पाहिजे? 20 पेरू विकायला पाहिजे. अरे पेरू सारखेच आहेत का? मग सोपा प्रश्न आहे. नसतं विकलं ते चाललं असतं. जाऊ द्या, रेग्युलर तसं करतो. त्यामुळे 20% नफा होतोय म्हणजे 120% ची व्हॅल्यू इकडं. बस सॉल्व करा आता. काय कर्माचे फळ बस इकडचं इकडे इकडचं इकडे एवढंच आहे, बाकी काहीच नाही. सर 120 गुणिला x भागिला 20 बरोबर कोण? 120 भागिला 20 गुणिला इकडून हे 120 दिले ना, हे 120 कॅल्क्युलेशन करा. ऑलमोस्ट आन्सर येणार आहे. पहिले तर संख्येला कन्वर्ट करू. तर x ची व्हॅल्यू काढायची, मग हे 120/20 तिकडे नेल्याच्यानंतर व्यस्त करूया. तोपर्यंत x जशा तसा 120/20 गुणिला 120. हे भागाकारातले 20 तिकडे वर जातील आणि वरचे 120 खाली येतील. राईट. गुणिला 20/120 बरोबर. असंच करावं लागेल. 20 ला वर गेला, 120 ला खाली आणले. आला ऑलमोस्ट तुमचा आन्सर. आला ऑलमोस्ट. बहुत बढिया, बहुत बढिया. 192. छान, भारी, जमलंय. मजा आली. आता सोडवा. सर 120 खतम. अरे हे राहिले का? 120 20 वर गेलं, 120 खाली आले. अरे 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 75 कुठे गॅप झाले? 120/20 कोणाला 120? अरे इथे 20 आहे, 75 आहे ना रे. एक्स्ट्रीमली सॉरी. 75 तेच म्हटलं, 75 कुठे गॅप झाले? 75 गुणिला x भागिला 20 पाहिजे. इथं 75 गुणिला x भागिला 20 पाहिजे. हे 120 आणि हे 120 जसे असते हे 75 तिकडे गेले पाहिजे. म्हणजे इथे छेदामध्ये कोण येणार आहे राजांनो? 20/75 येणार आहे. राईट. याला कट नाही करू शकत डायरेक्ट. तेच म्हणलं 75 कुठे गायब झाले, सापडा झाले ना. नाही अश्विनी मॅडम, माझे इथे 75 हे लिहिण्यात चुकले होते ना. 75 गुणिला x भागिला 20, 75 गुणिला x भागिला 20, 120/20 गुणिला 120, 120/20 गुणिला 120. तर हे 120 आणि 120/20 तिकडे 120. हे 75 वरचे खाली जाणार आणि वरचे 20 खाली वर येणार. 20/75. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. केले बरोबर केलंय. चला करा बरं. काय काय होऊ शकतं? सर 20 और 20 को खत्म कर दो. 15×5 = 75, 15×8 = 120, 5×1 = 5, 5×2 = 10, उरले 2 झाले 20, 5×4 = 20. x बरोबर 24 गुणिला 8. 24/8 किती होतात? 1/9 192 रुपये. ही कोणती किंमत असायला पाहिजे? आमची विक्री किंमत असावी 20% नफा होण्यासाठी 20 पेरूची, असं आपल्याला म्हणावं लागेल आणि म्हणावं लागेल. राईट. सर्वांना डन होते. तर हा टाईप आता तुमचा क्लिअर झाला असेल असं म्हणायला काही हरकत नाही. तर वापस येऊयात आपल्या रेग्युलरच्या प्रश्नाच्या टाईपकडे. सेम इक्वल घ्यायचे होते मला म्हणून बॅक टू बॅक मध्ये प्रश्न घेतलेले आहेत. सर्वांना जमेल असं म्हणायला काहीही हरकत नाही. हा प्रश्न घेतला होता. राईट. सेम टाईपचे 3 प्रश्न रेग्युलर बॅक टू बॅक क्लिअर झाले असेल असं म्हणूयात आपण. हा प्रश्न मला वाटतं आपण घेतलेला आहे ऑलरेडी. राईट. मागच्या 5-6 व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपण घेतलाय. तर तुम्ही या प्रश्नाला एकदा परत वाटलास तर नंतर सोडवा. ऑलमोस्ट तुमचं उत्तर तुमच्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. एक्सप्लेनेशन सोबत अवेलेबल आहे. त्यामुळे मला याचं उत्तर तुम्हाला एक्सप्लेनेशन परत देण्याची आवश्यकता पडायला नकोय. आणि परत प्रश्न आला म्हटल्यावर तर झालंच पाहिजे, उत्तर निघलंच पाहिजे ना. तर सर्वांना उत्तर निघेल या प्रश्नाचं. नाही बी निघला तर मागच्या व्हिडिओमध्ये आहे, रिव्हिजन मध्ये तुम्ही पाहू शकता. याला चालेल. ब्रेक क्ल्यू देऊन टाकतो. कितीने वाढवावी लागेल या शब्दावर फोकस करायचं आणि नंतरच उत्तर काढायचं आहे. घ्या. रोहितने 15 रुपये प्रति डझन या दराने 4 डझन केळी, 10 रुपये प्रति डझन या दराने 2 डझन केळी घेतली आणि ती सर्व केळी विकून 20%
नफा कमवला. अरे वा, भारी, दुकानदार भारी आहे ना. तर त्याने ती केळी प्रति डझन किती किमतीस विकली असेल? प्रति डझनची किंमत काढायची, म्हणजे एका डझनची व्हॅल्यू काढायची आहे. पहिल्यांदा तर शोधा त्याने जे खरेदी करून आणले ते त्याला किती रुपयाला पडलेत. 21 रुपये उत्तर नाही लिहायचं मागच्या प्रश्नाचा. 21 रुपये लिहिलं तर चुकलं. वाढ विचारले. हा, वाढ 1.5ची, 1.5 रुपयाची. बघा, समजा तो दुकानदार मीच आहे. 15 रुपये दर डझन, 4 डझन केळी. मला केळीचं दुकान टाकायचं होतं. मी बाजारात गेलोय केळी विकत आणण्यासाठी. माझ्या घरी काही शेती नाहीये, मग मी केळीचं दुकान टाकण्यासाठी केळी आणायला गेलोय. 15 रुपये प्रति डझन मी 4 डझन केळी खरेदी केली. पहिल्यांदा भाव काय होता? 15 रुपये प्रति डझन. व्यवस्थित समजून घ्या. 15 रुपये प्रति डझन मी 4 डझन केळी खरेदी केली. किती डझन केळी खरेदी केली? 4 डझन. मला किती रुपये द्यावे लागले हो? किती रुपये? खरेदी किंमत. सर 15 चोक 60 रुपयाला तुम्हाला 4 डझन केळी पडली. किती रुपयाला? 60 रुपयाला. मी घेतली, म्हणलं आता खुश झालोय. 15ची केळी 20 रुपयाच्या भावाने विकून टाकली. असं गरीब दरावर का नाही तर मला रिअल लाईफ मध्ये 15चा भाव भेटला. अरे मस्त भाव भेटला. मी थोडस समोर गेलो ना की पुढचा गाड्यावाला ओरडायला लागला, सर 10 रुपये डझन, 10 रुपये डझन, 10 रुपये डझन. अरे यार, म्हणलं पहिलं तर 15 ने घेतले, आता 10 ने घ्यावं लागणार आहे. राईट. मी काय केलं, अजून 10 रुपये प्रति डझनची 2 डझन केळी खरेदी केली. 10 रुपये प्रति डझनची 2 डझन खरेदी केली. रिअल लाईफ मध्ये बी असंच होतं ना. अगोदर घेतल्याच्या नंतर पुढचा मुद्दाम ओरडतो कमी भावात. 10 रुपये पर डझन 2 डझन घेतली तर ती 20 रुपयाची केळी झाली. मला सांगा, मी खर्च किती रुपये केले? 60 आणि 20 80 रुपये खर्च केले सर तुम्ही. पण 80 रुपयात मी केळी किती डझन आणले? 4 आणि 2 6 डझन आणले. किती डझन आणली? 6 डझन केळी मी 80 रुपयात आणली. म्हणजे 6 डझनची खरेदी किंमत 80 रुपये आहे. राईट. आता ही जी 6 डझन केळी आणली मी 80 रुपयामध्ये आणली, एका स्टॉलवर ठेवली आणि विकायला सुरू केली. पण मला विकून 20% नफा पाहिजे. पण माझी खरेदी किंमत काय झाली मग? तर माझी खरेदी किंमत झाली सर, आता तुम्हाला एक सूत्र तर आपलं रेग्युलरचं माहिती आहे. काय सूत्र सांगा सर? तुम्हाला सूत्र आहे खरेदी किंमत वर आम्हाला वाढ पाहिजे असेल तर वाढ, घट पाहिजे असेल तर घट, भागाकार 100 बरोबर आमची विक्री किंमत. आणि आम्हाला विक्री किंमत शोधायची नाही तर प्रति डझन किती किमतीस विकली पाहिजे. मला सांगा, 80 रुपयामध्ये मी 6 डझन आणली, म्हणजे माझी खरेदी किंमत काय झाली? 80 रुपये वर खाली 6 डझन, डझन खाली 6 ने जर मी 80 ला भाग दिला, जोही भाग जाणार आहे पॉइंट मध्ये जाणार आहे, तर ते एका डझनची किंमत भेटणार आहे. आता मला याच्यावर 20% नफा पाहिजे. कुठे दिले ते तिकडे 20% नफा, जे मी 120 भागाकारात कोण लिहिणार 100 बरोबर मला विक्री किंमत भेटून जाणार. राईट. कॅल्क्युलेशन करा. काय होऊ शकतं? 6 sin 2 12 वरचा 0 शास्त्राचा, हे 2 0, हे 2 0 खतम. 8 2 16 रुपये ही काय असेल माझी प्रति डझन ची किंमत असेल. 16 रुपये प्रति डझनची कोणती किंमत असेल? विक्री किंमत असेल. खतम. जमलंय का सांगा एकदा? भारी जमले का सांगा? हिशोब करा पटापट. केळाचं दुकान टाकायला परवडते की नाही सांगा पटापट. पुरल ना? केळाचं दुकान टाकायला काही अडचण नाही ना? बोलो, जल्दी बोलो. काहीच नाही. आपण जी खरेदी किंमत आहे 6 डझनची 80 रुपये खरेदी किंमत आहे. आम्हाला प्रति डझनचा भाव विचारलाय म्हणून मी 80 रुपये भागीला 6 डझन केलंय. 20% नफा पाहिजे म्हणून 120 भागीला 100 केलंय. कन्वर्ट वगैरे केलंय. आन्सर आलेत. जेवढे लाईव्ह आहेत ना त्या प्रत्येकाने काय करायचं? उत्तर काढायचं. नाही तर मग मी काय करतो, तुमचे नावं घेणं चालू करतो. उत्तर काढा. सांगा मला काय उत्तर येतात तुमचे, तर त्याच्याशिवाय कशी मजा येईल? पटापट सॉल्व करा ना. नुसतं येऊन बघत बसू नका, आहे ना? चलो सॉल्व करो इसको. प्रश्न समजून घ्यायचा. एक व्यापारी 50 रुपये, 40 रुपये व 30 रुपये प्रति किलो दराने सफरचंद खरेदी करतो. तो त्यांना वजनाने अनुक्रमे 2:4:9 या गुणोत्तरात मिसळतो आणि 30% नफ्याने त्यांची विक्री करतो. अंदाजे किती प्रति किलोग्राम किमतीला सफरचंद विक्री करतो? सेम मागच्या प्रश्नासारखं आहे. पण इथं जे गुणोत्तरात दिले ते काय दिले ते बघा.
वजनाने अनुक्रमे खरेदी करतोय. म्हणजे त्याचा अर्थ व्यवस्थित लक्ष द्या सर. मी समजा तो व्यापारी आहे तर मी 2 बरं किंमत काय काय आहे. एक व्यापारी 50 रुपये किमतीचा खरेदी करतोय सफरचंद, नंतर 40 रुपये किमतीची खरेदी करतो आणि सोबतच 30 रुपये किलोची खरेदी करतो. मी समजा तो व्यापारी आहे आणि मी काय करतोय. हो अविनाश, 50 रुपयाची एक किलोची किंमत, 40 रुपये एका किलोची किंमत आणि 30 रुपये एका किलोची किंमत. मी याला कोणत्या वजनाच्या प्रमाणात खरेदी करतोय तर 2:4:9 म्हणजेच 2:4:9 या प्रमाणात खरेदी करतोय. शब्द लक्षात ठेवा, अनुक्रमे म्हणजेच ज्याचा नंबर अगोदर त्याला पहिला रेशो, ज्याचा नंबर मध्ये त्याला मधला नंबर आणि ज्याचा नंबर शेवटी त्याला शेवटचा नंबर. तर आपण याला गृहीत धरत असताना गुणोत्तराला खरं तर कुठलं प्रमाण लागत नसतं, पण आपण याला 2 किलो खरेदी केले, 4 किलो खरेदी केले आणि 9 किलो खरेदी केले असं गृहीत धरूयात. चालेल सर. असे जर तुम्ही खरेदी केले तर तुम्हाला नेमके किती रुपये द्यावे लागले ते शोधा, खरेदी किंमत भेटून जाईल. सर 50 रुपयाने जर 2 किलो खरेदी केले तर 50 दोन्ही 100 रुपये द्यावे लागतील. किती रुपये द्यावे लागेल? 100 रुपये. 40 रुपयाने 4 किलो खरेदी केले तर 4 चोक 16, 160 रुपये द्यावे लागेल आणि 9 त्रिक 27 रुपये म्हणजे 270 रुपये याच्यासाठी द्यावे लागेल. टोटल तुमची तिघांची खरेदी किंमत किती झाली सर? तिघांची खरेदी किंमत किती होते बघा सर. 100 सर टोटल आपण किती खरेदी केली? 2 किलो, 4 किलो, 6 किलो, 6 आणि 9 15 किलो. टोटल खरेदी झाली 15 किलो सफरचंदाची. आणि हे 15 किलो सफरचंद आपल्याला किती रुपयाला पडले तर 100, 200, 200, 400, 470, 470 मध्ये जर 60 मिळवले तर 530 रुपयाला पडतील ना. 530 रुपयामध्ये एक नॉर्मली समजतं तुम्हाला. आम्ही 15 किलो सफरचंद 530 रुपयात खरेदी केले तर अजून आपण 15 किलो सफरचंद. राईट. मी वेगळं काहीच नाही, वर जे रेशो मध्ये दिले, किलो मध्ये दिले, त्याला फक्त व्यवस्थित मांडले. 50 रुपयाच्या भावाने 2 किलो घेतले, 100 रुपये जाणार, 40 रुपयाच्या भावाने 4 किलो घेतले, 160 जाणार, 30 रुपयाच्या भावाने 9 किलो घेतले तर 270 रुपये जाणार. सगळे टोटल मला कितीला पडले? टोटल 530 रुपयाला मला टोटल 15 किलो भेटलेले आहेत. आता काय झालं, त्याला मी मिक्स केलं, मिसळवलं, भेसळ केली आणि आता मी सगळे 30% नफ्यानं विकतोय. मग 30% नफ्यानं विकतोय तर आतापर्यंत आपण जे करत आलो तेच काय सर? खरेदी किंमत गुणिला वाढ करायची असेल तर वाढ, घट करायची असेल तर घट, भागाकारात 100 बरोबर सॉल्व्ह केल्यावर आम्हाला कोणती भेटणार आहे? विक्री किंमत भेटणार आहे. करा. खरेदी किंमत किती आहे सर? 15 किलो घेतले तुम्ही 530 रुपयात. तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांगत आलेले आहे रुपयाला वर लिहा, जेवढ्या वस्तू घेतल्या तेवढ्याला खाली लिहा. आम्हाला 30% नफा पाहिजे म्हणजे 130 लिहा, भागाकारात 100 लिहा. सॉल्व्ह केल्यावर आम्हाला विक्री किंमत भेटणार. विक्री किंमत भेटणार. होऊ शकते काटाकाटी? करून टाका. 2 0 खतम. 53 गुणिले 13 भागिले 15 भाग जाणं शक्यच नाही. ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे म्हणजे आम्हाला पहिल्यांदा गुणाकार करून घ्यावा लागेल. घ्या गुणाकार करून. इथेच करूयात आपण गुणाकार. जमेल इथं भारी. सर 13 13, 33 39, 39 9, 7 3, 3 5 65, 65 आणि 3 68, 689. भागाकारात कोण आहे? 15. बस 15 ने भाग दिल्यावर आम्हाला विक्री किंमत भेटणार आहे. किती रुपयाची? 1 प्रति किलोची विक्री किंमत आम्हाला अंदाजे भेटणार आहे. चला भाग द्या. 15 1 15, 15 चोक 60. राईट. 68 मधले 60 गेले, उरले 8 झाले 89. 15 15 5 75, 15 सक्के 90 नाही म्हणता येणार. 15 5 75. राईट. 89 मधले 75 गेले, उरले 14. 14 ला काही भाग जात नाही, पॉईंट देणार, वाढणार 0. 15 9 135, एकच्यातले 135 गेले, उरले 5. 15 तरी 45 म्हणजे 45.93 रुपये. 45.93 रुपये हा जवळपास आमचा प्रति डझनचा काय असेल? भाव असेल, विक्री किंमत असेल. कितीनं विक्री किंमत असेल? नफ्यानं विक्री किंमत असेल. विक्री किंमत जमलंय. 45.93 नाहीये, 45.9 लिहा, काहीही फरक पडत नाही. ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 आमचं उत्तर आलंय. सोडवत नाहीयेत तुम्ही,
लेवल जास्त हाय झाली का? का बरं नाही सोडत आहे तुम्ही? सोडवा, उत्तर सांगा. जसे बेसिकच्या प्रश्नाला पटापटा उत्तर सांगत होते तसे पटापटा उत्तर सांगा. नुसतं पाहत बसू नका, सोडवा, त्याला सांगा. चालतंय? चलो, डन 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 डन. घ्या घ्या, सोडवा. एका विशिष्ट संख्येच्या वस्तू 150 रुपये किमतीला 3 याप्रमाणे खरेदी केल्या आणि त्या सर्व 180 रुपये किमतीला 4 याप्रमाणे विकल्या तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. अरे हा तर सोपा प्रश्न आहे, बेसिकचा प्रश्न झाला आपला हा. हा बेसिक प्रश्न आहे, हा तर आलाच पाहिजे. जास्त हाय लेवल होते, जास्त ऍडव्हान्स होते का? नाही ना. काही नाही, अगोदरच्या जर तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेतल्या आणि आता त्याच्यावर व्यवस्थित वापर केलाय, प्रॅक्टिस केले तर सोपे जाणार आहे. सांगा बरं सर, 150 रुपयाला 3 याप्रमाणे खरेदी केल्या आणि त्या सर्व 180 रुपयाला 4 याप्रमाणे विकल्या. इथे विक्री किंमत आहे आणि इथे खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत कोणती? ही. विक्री किंमत कोणती? ही. सोडवा. नफा झाला का तोटा झाला? खरेदी किंमत गुणिले वाढ किंवा घट. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय, मी पुढं लेवल वाढवत जातोय तर तुमची त्या पद्धतीची लेवल एक एक पायरी वाढत गेली पाहिजे गेलीच पाहिजे. सोडवा. चलो सॉल्व करो. सर 150 ला 3 खरेदी केल्या म्हणजे 150 रुपयेवर 3 वस्तू खरेदी आहेत, 3 वस्तू खाली. नफा झाला का तोटा झाला आम्हाला ते द्यायचंय. आम्ही वर 100 एक्स लिहिणार. राईट. विक्री किंमत काय? 180 ला 4. 180 रुपयाला 4. राईट. सॉल्व करायला सर एक्स ची व्हॅल्यू काढायची. एक्स बरोबर आम्ही 180 भागीला 4 जशास तसे ठेवतोय. हे भागाकारातले 100 तिकडे गेल्यास वर जातील आणि वरचे 150 3 इकडे गेल्याच्या नंतर व्यस्त होतील, वर 3 जातील आणि खाली करून येईल 150. त्याच्या खाली काही नसतो म्हणून काय घ्यायचं? 1 घ्यायचा. कॅल्क्युलेशन करा. काय होऊ शकतं सर? 0 0 खतम करा. पुन्हा काय होईल? 15चा पाडा येतो, 15 याला भाग जाईल, देऊन टाका. 15 1 15, 15 1 15 उरले 3, 15 2 30. 4 न भाग जातो, देऊन टाका. 4 1 4, 4 3 12, 3 3 9, 9 गुणिले 10 90. एक्स बरोबर 90 भेटलं. पण व्यवस्थित आहे का? हे 90 टक्क्यामध्ये येणार. एक्सची व्हॅल्यू इथलची आली. एक्स बरोबर 90% आलेत म्हणजेच 100वर वाढ झाली का घट झाली? वाढ का घट? तिथलं आले 90 झाले तर 100वर 90 झाले, 100चे 90 झाले म्हणजेच काय झाले? 10% घट 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 म्हणजेच काय? तोटा. राईट. म्हणून आपला आन्सर 10% तोटा हे पाहिजे होतं. 10% नफा. इथं नफा आहे बरं का, हे व्यवस्थित फोकस करा. सोडवा सोडवा सोडवा, पटापट पटापट सोडवा. मजा यायला लागली. मस्त जमलंय. असं डोक्याच्या वर जाणारे प्रश्न तर नाही होत आहे ना आपल्या? ठीक आहे. बरं, याच्यामध्ये मी तुम्हाला डिमोटिवेट करणार नाहीये. हे प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत आणि मग मी नेहमी सांगत आलेलो आहे, तुम्हाला याची प्रॅक्टिस एकदा करा, अजून 2दा याचीच प्रॅक्टिस करा, त्यातलं समजून घ्या, अजून 3ऱ्या वेळेसही याच प्रश्नांची प्रॅक्टिस करा. गॅरंटी देतो 4थ्या वेळेस कितीही फिरून प्रश्न विचारला तुम्ही सोडवू शकता. राईट. जे असे डोक्याच्या बाहेर जायला नको असे प्रश्न, एकदम सोपे प्रश्न आहेत हे, जास्त काही लेवलचे नाही, फक्त आपली प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडते असं म्हणूयात आपण. चालेल? चला या इकडे. एका वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये आहे. खकी दिली आपल्याला 1200 रुपये. विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या, अरे वा मस्त, 5/4 पट आहे. तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. याच्यामध्ये महत्वाचं सेंटेन्स कोणतं? हे विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या 5/4 पट आहे. त्या सेंटेन्सला मी इथं वाटलं असं लिहितो. विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या किती आहे? 5/4 पट आहे. 5/4 पट आहे म्हणते. बरं, मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलं आहे, ज्याला चा प्रत्यय लागलाय, चा प्रत्यय कोणाला लागलाय? खरेदीच्या, त्याला खालची संख्या द्या. राईट. विक्री किंमत तिच्या खरेदीच्या
खरेदी किंमत 4 जर असेल तर विक्री किंमत किती होईल? 5 होईल. विक्री किंमत किती होईल? 5 होईल. कळतं तुम्हाला काय बोलतोय तर मी? म्हणजेच आपल्याला इथं खरेदी किंमत किती भेटल? खरेदी किंमत 4 भेटल. विक्री किंमत किती भेटल? विक्री किंमत, सोपा प्रश्न आहे, विक्री किंमत 5 भेटल. म्हणजे आतापर्यंत आपण जी प्रॅक्टिस केली त्यामध्ये विक्री किमतीवरून किंवा खरेदी किमतीवरून नफा किंवा तोट्याची पड दिली असायची. इथं विक्री किमतीचं आणि खरेदी किमतीचीच पड देऊन टाकली. आणि आता तुम्हाला खरेदी भेटली, विक्री भेटली, पटकन काढा. एक तर आपल्या कन्सेप्टनुसार काढा, नाही तर शॉर्टकट काढा. लगेच उत्तर येतं तुमचं. आलंय का? सांगा पटकन, सांगा पटापटा. विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या खरेदी किमतीला लागलाय म्हणून 4 दिले, विक्री किमतीला 5 दिले. जोही नफा होतो, जोही तोटा होतो तो खरेदी किमतीवर होतो. जोही नफा होतो, जोही तोटा होतो तो खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत 4 आहे, 4 रुपयाची वस्तू 5 रुपयाला विकली म्हणजे एक भाग किंवा एक भाग नफा म्हणतो आपण रुपये म्हणल्यापेक्षा. 4 ची वस्तू 5 ला विकल्यावर एक भाग नफा होणारच ना, आणि हाच नफा आम्हाला पर्सेंटेज मध्ये काढायचा आहे. 4 वर 1 नफा आणि पर्सेंटेज मध्ये काढायचा असेल तर गुणिले 100. 4 ने 100 ला भाग दिल्यावर कितीचा जात असतो? 25% नफा. सोपा प्रश्न होता है ना हा? अरे टाकू का नको सोप्यात? 25% तोटा. अरे नफ्यावाल्यावर फोकस करा. हे तोटा आहे, हे नाही चुकून, हे चुकलं. नाही सांगत आहेत आन्सर नाही सांगत आहेत. खूप कमी जण सोडवत आहेत. सकाळी सकाळी नुसतं मोबाईल घेऊन बसणे योग्य नाही. काहीतरी काळं पांढरं केलं पाहिजे. आपण उत्तर सोडवले पाहिजेत. सोडवा उत्तर, सांगा. एकदम टॉप लेवलचे प्रश्न आहेत तर ते जमले पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रीम लेवलला असलो पाहिजे. राईट? नाही जमलं तरी पण परत काय करत चला, ते पाहत चला प्रश्न, परत सोडवत चला त्याला. चला सोडवा. हाही प्रश्न बेस्ट लेवलचा आहे. बेस्ट लेवलचा प्रश्न आहे, सोडवा. थोडं कठीण वाटत आहे, थोडेसे अवघड जातात प्रश्न. बघा, प्रश्नाला फक्त त्यामध्ये असलेल्या 4 गोष्टी ओळखा. मी नेहमी सांगत आलोय, पहिल्या दिवशी ते सांगलं, आताही ते सांगतोय. ज्यांना ही प्रश्नाची लेवल हार्ड वाटते, फक्त त्यांनी काय करायचं, प्रश्नातल्या 4 गोष्टी ओळखायच्यात. खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा, तोटा. याच्यातल्या कोणत्या गोष्टी दिल्यात तेवढ्या शोधा. तेवढा सापडला की सगळ्या सापडतायत. खरेदी किंमत शोधणे, विक्री किंमत शोधणे, नफा दिला असेल तर नफा शोधणे, तोटा दिला असेल तर तोटा शोधणे, किंवा त्यावरून शोधणे बाकीच्या 2 गोष्टी. बरं, या प्रश्नामध्ये आता समजा हा प्रश्न अवघड वाटतो आपल्याला. एक विचार करा, एका व्यक्तीने एका शर्टची विक्री 4% तोट्याने 960 रुपये किमतीला केली. याचा अर्थ 960 रुपये ही तुमची कोणती किंमत आहे? विक्री किंमत आहे. आणि 4% तोट्यानं केली म्हणजेच विक्री किमतीचं पर्सेंटेज काय झालं? 96%. 96% बरोबर विक्री किंमत. राईट. तो 20% नफ्याने एक स्वेटर 840 किमतीला विकतो. इथेही विक्री किंमत आहे, ही 840 विक्री किंमतच आहे. पण ही स्वेटरची विक्री किंमत आहे, वरची शर्टची विक्री किंमत होती. आणि ही स्वेटरची जी विक्री किंमत आहे 20% नफ्याने आहे. 20% नफ्याने याचा अर्थ किती झाली ती? 120%. कळायला लागले का सांगा? 2 वस्तू वेगवेगळ्या आहेत. सर, शर्टची विक्री किंमत 4% तोट्यानं आहे म्हणजे 96%ची किंमत 960 आहे. स्वेटरची विक्री किंमत 840 आहे, 20% नफ्यानं आहे म्हणजे 120% आहे. मला त्या व्यवहारात निव्वळ नफा झालाय का तोटा झालाय ते शोधायचं आहे. पहिलं काम मला काय, स्वेटरची आणि शर्टची खरेदी किंमत माहित पाहिजे ना. दोघांच्या विक्री किंमत माहित असून कसं चालेल आम्हाला? दोघांच्याही खरेदी किमती आम्हाला अगोदर शोधाव्या लागेल. मग मी दोघांच्याही अगोदर खरेदी किमती शोधणार आहे. गरिबीत दाखवतो, एकाची खरेदी किंमत शोधून दाखवतोय. आपण शर्टची खरेदी किंमत शोधूयात. वाटलं ते लिहून दाखवतो डिटेलमध्ये. शर्टची खरेदी किंमत शोधा. शर्टची खरेदी किंमत शोधा.
राईट. बरं, मला शर्टची खरेदी किंमत शोधायची असेल तर 4% तोट्यानं विकल्यावर त्याला 96% ही किंमत झाली. 96% ही तुमची विक्री किंमत आहे आणि 96%ची व्हॅल्यू त्यांना 960 दिले. कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत किती असते? कधी 100% असते. तुम्हाला आपल्या सूत्रानुसार काढायचं असेल तर तसंही काढू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. असं तर एक नॉर्मली कळतं ना, 96चे 960 झाले म्हणजे फक्त एक शून्य वाढला, तर याचीही एक शून्यच वाढवा फक्त, तर आमची खरेदी किंमत किती होईल? 1000 रुपये होईल. 1000 रुपये ही खरेदी किंमत भेटली. कशाची? शर्टची खरेदी किंमत 1000 रुपये. राईट. मी अजून नवीन काही केलं नाही. तुम्हाला जर नाही जमलं ना, तुम्ही तिरकस गुणाकार करा बरं का. डायरेक्ट हे 1000 जे मी काढलंय, तुम्ही डायरेक्ट तिरकस गुणाकार करा. 96% बरोबर 960, 100% बरोबर किती? 100 गुणिले 960 भागिले 96 केल्याच्या नंतर 1000च येणार आहे. शर्टची खरेदी किंमत सापडली. आता स्वेटरची खरेदी किंमत शोधा. स्वेटरची खरेदी किंमत शोधा. कारण स्वेटरची आम्हाला विक्री किंमत दिलेली आहे 840 रुपये 20% नफ्याने. 120% बरोबर 840. त्याची खरेदी किंमत किती असणार आहे? 100% असणार आहे. बोला किती येईल? याचा इकडं 12×7=84 म्हणजे 70 पट आहे. ही 70 पट होईल, 700 रुपये भेटणार आहे. नाही सर, आम्हाला तसं काही जमत नाही, आम्हाला तिरकस गुणाकार करून दाखवा. तर तुम्ही तिरकस गुणाकार करा. आहे का जागा? इथं इथे करूयात, चालेल? ठीक आहे, या जागेतच करतो मी. 100 गुणिले 840 भागाकारात कोण येईल? 120 येईल. केली काटाकाटी, 0 0 खतम, 12×12 12×7=84, 100 गुणिले 7 700 रुपये. तर 700 रुपये ही काय भेटली? आमची स्वेटरची खरेदी किंमत भेटली. बरं मला सांगा, आता हे दोन्ही स्वेटर का मी माझ्याजवळ ठेवले होते का? नाही ना, ते विकले होते ना. विकलेलं आम्हाला पाहिजे. या दोघांची मिळून खरेदी किंमत काय झाली? म्हणजे शर्ट प्लस स्वेटर, दोघांची खरेदी किंमत शोधायची मला. शर्ट किती रुपयाचा आहे? 1000 रुपयाचा शर्ट आहे. वार मस्त सर. स्वेटर किती रुपयाचा आहे? 700 रुपयाचा आहे. दोघांची बेरीज जर केली तर मला 1700 रुपये ही दोघांची कोणती किंमत भेटेल? खरेदी किंमत भेटेल, कॉस्ट प्राइस भेटेल. 1700 रुपये. 1700 रुपये. 1700 रुपये. बहुत बढिया. बेस्ट संचिता मॅडम. राईट. सर 1700 रुपये ही आमची खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत आहे. आता या दोघांची विक्री किंमत काय आहे? तर ती विक्री किंमत शोधायची गरज नाही, प्रश्नात दिली आहे शर्टची विक्री किंमत. शर्ट मी हे लिहून न दाखवताही सॉल्व्ह करायला पाहिजे बरं का, पण मी लिहून दाखवते. गरीबी. आता मला काय म्हणायला पाहिजे होतं का इथं 1700ची बेरीज करा 1700 रुपये, पण मी लिहून दाखवते तिथं. या दोघांची मी आता विक्री किंमत शोधते. कोणती किंमत शोधते? विक्री किंमत. शोधायची नाहीये, हे प्रश्नात दिलेले आहे. शर्टची विक्री किंमत किती आहे? 960. स्वेटरची विक्री किंमत किती आहे? 840. टोटल विक्री किंमत किती झाली? सर 0 0 जशास तसा, 6 4 10 0 जशास तसा, हात चाला 1 9 1 10 10 1800 रुपये. 1800 रुपये ही आमची विक्री किंमत आहे. आता साहजिक सांगा, मला पर्सेंटेज मध्ये विचारले का? नाही ना, रुपयामध्येच विचारले. सोपा झाला. सर 1700 रुपयाला खरेदी करून आणले होते, 1800 रुपयाला विकले, नफा झालाय. किती नफा झाला? नफा बरोबर काय असतं? एकदम गरिबीत दाखवतं. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 1800 रुपये. खरेदी किती आहे? 1700 रुपये. 100 रुपये नफा, 100 रुपीज प्रॉफिट. तोटा आहे, नाही जमणार. तोटा 123 नाही. काय अवघड आहे? गुड मॉर्निंग सोनाली मॅडम. काय अवघड जाते सांगा आता याच्यात? सोर एवढं सारं करायचं का रे? काही नाही. 96% बरोबर 960 आहे, तर 100% बरोबर लगेच कळतं 1000 असणार आहे. 120% बरोबर 840 आहे, तर 100% बरोबर 700 रुपये. दोघांची खरेदी किंमत सापडली. खरेदी किंमत दोघांची 1700 आहे. दोघांची विक्री किंमत तर प्रश्नात दिली होती. 1700ची वस्तू 1800ला विकायला म्हणजे 100 रुपये नफा. सोपा एकदम. फक्त या प्रश्नांमध्ये त्यांना मिक्स केलेलं असतं. हे मिक्सचर जे आहे ते मिश्रण आपल्याला समजलं पाहिजे. आणि या बेसिक गोष्टी आहेत, 2-3 बेसिक गोष्टीला मिक्स करून इथं प्रश्न विचारलेला आहे, तो आपल्याला जमला पाहिजे. जमेल सगळ्यांना? हो सर, भारी जमेल असं करीत द्या तुम्ही. चला हा प्रश्न घेऊया. एक वस्तूची किंमत
एका वस्तूची किंमत 20% कमी केली, त्यामुळे ग्राहकांना ती 360 रुपयामध्ये 2 किलो अधिक मिळते. साहजिक आहे, किंमत कमी झाली तर वस्तू जास्त भेटणारच आहे, हे तर आहेच. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल, मूळ किंमत किती असेल, मूळ किंमत किती असेल, किंमत किती असेल असं विचारलं. व्यवस्थित आहे का? मी काय करतोय, या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीने विचार करतो. किंमत 20% कमी केली तर वस्तू किती जास्त भेटते, वस्तू सर 20% कमी केल्यामुळं 2 किलो जास्त भेटली. 360 रुपयाचाच हिशोब लावायचा आहे आपल्याला, 360 रुपये कॉन्स्टंट राहणार आहे. 20% कमी केल्यामुळं 2 किलो अधिक भेटते, तर मी म्हणतो 20%ची व्हॅल्यू काय झाली सर, 20%ची व्हॅल्यू झाली 2 किलो. राईट, 2 किलो जास्त भेटते ना, 2 किलो जास्त. आम्ही 100%ची व्हॅल्यू शोधतो. 100%ची व्हॅल्यू किती, राईट. याचा इकडे करा, याचा इकडे करा, किंवा 20ला 10 भागल्यावर इकडे आले तर इकडे 10 भागल्यावर येतं. नाही सर आम्हाला तसं काही जमत नाही, गरिबीत दाखवा. हे 100 गुणिले 2 भागिले कोण 20, राईट. 0 0 खतम, 2 2 खतम, काय भेटल 10. हे किलो होतं तर हे किलो भेटणार, 10 किलो. म्हणजे याचा अर्थ काय सर, 20%ने किंमत कमी केली तर 360 रुपयामध्ये 2 किलो जास्त, म्हणजे 360 रुपयामध्ये आम्हाला 10 किलो भेटले असं म्हणावं लागेल, राईट. थोडंसं डिटेलमध्ये लिहून देतो. 360 रुपयामध्ये 10 किलो मिळाले, किंमत कमी झाल्यामुळे, 20% किंमत कमी झाल्यामुळे असं लिहितो. 20% किंमत कमी झाल्यामुळे 20% किंमत कमी झाल्यामुळे 10 किलो साखर आहे का काय रे, वस्तू मिळते, राईट. सर किंमत कमी झाल्यामुळे 10 किलो वस्तू मिळते, मुळात किती मिळाली असती, मुळामध्ये जर किंमत सारखीच असती, किंमत वाढली नसती, सॉरी कमी नसती झाली, तर मुळात आम्हाला किती मिळाली असती, 2 किलो जास्त जी मिळू लागली ती मिळाली नसती. म्हणजे वाटलंच तिथं डिटेलमध्ये लिहितो, किंमत वाढ, सॉरी किंमत घट, किंमत कमी नसती झाली तर आम्हाला, लय गरीबासारखं सांगूला, आम्हाला 2 किलो जी जास्त मिळाली ती नसती मिळाली, 10 - 2 किती भेटले असते, 8 किलोच मिळाले असते, 8 किलो मिळते. कळतं मी काय बोलतोय तर सर, किंमत जर कमी नसती झाली तर आपल्याला 8 किलोच मिळाली असती असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि आम्हाला आता विचारले त्या वस्तूची मूळ किंमत किती, मला सांगा 360 रुपयामध्ये आम्हाला 8 किलोच मुळात मिळाली असती, म्हणून मूळ किंमत किती होते, तर मूळ किंमत बरोबर सर 360 रुपयामध्ये आम्हाला फक्त 8 किलोच मिळाले असते, जेवढे वाढले तेवढे कमी करून टाकले. मग सर 8 न भाग द्या, 8 1 8, 8 45 नाही जमणार, 8 चोक 32, राईट. 60 मधले 32 गेले, उरले 4 झाले 40, 8 45, 45 रुपये पर किलो मिळाले असते. कळतंय कळतंय कळतंय, 1 नंबर समजते, 1 नंबर समजते आहे ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर 2. काही नाही रे राजनो, सर 20%ने कमी झाली, 2 किलो जास्त भेटली, जेवढी जास्त भेटली तेवढी बघा पहिल्यांदा, जास्त मिळून किती होते टोटल, सर 20%त 2 किलो तर 100% 10 किलो भेटले असते, म्हणजे 360 रुपयात 10 किलो आणली असती. किंमत कमी झाल्यावर 360 रुपयात 10 किलो वस्तू भेटायली. अरे 10 किलो भेटायली तर जेवढी जास्त झाली होती तेवढी कमी करून टाका ना, मुळात किती भेटली असते सर, किंमत नसती झाली, कमी नसती झाली तर आम्हाला 10 - 2 जेवढी वाढली होती तेवढी कमी केली, 8 किलोच भेटले असते. आणि त्या 8 किलोचेच भाव आम्हाला कशामध्ये शोधायचा, पर किलो मध्ये शोधायचा. 360 भागिले 8 करून टाका, संपलं, राईट. जमलं पाहिजे, या पद्धतीने विचार केला पाहिजे, करता आला पाहिजे. आणि मला एक सांगा, जर तुम्हाला विचारलं असतं नवीन किमतीत काय, तर तुम्हाला काय करावं लागलं असतं, या 10 किलोनं 360 ला भाग द्यावं लागला असतं, म्हणजे नवीन किंमत कमी झाल्यानंतरची किंमत किती असेल, तर 10 ने जर 360 ला भाग दिला तर 36 रुपये पर किलो किंमत असते. कमी झाल्याच्या नंतरची किंमत 36 रुपये पर किलो असती. आणि तुम्ही 45 चे 20%ने जर कमी केले ना तर 9 रुपये कमी होणार, खतम. कळतंय, चलो डन.
असाच प्रश्न अजून पुढचा सेम टाईपचा प्रश्न. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न ग्रुप सी न विचारलेला आहे, एमपीएससी ग्रुप सी ने विचारला, तोंडी सांगतो. आणि हाच प्रश्न मी ग्रुप सीच्या एक्झामच्या 1 वर्ष अगोदर घेतला होता. म्हणजे तो प्रश्न मी तयार केला असा त्याच्यातला अर्थ नाहीये. हा जशाच तसा हाच प्रश्न तुम्ही बघा 1 जून 2025चा ग्रुप सीचा पेपर बघा, तिथे हा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आणि हाच प्रश्न मी त्याच्या 1 वर्ष अगोदर म्हणजे आजपासून जवळपास 2 वर्ष अगोदर हा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि ह्याच संख्या हेच ऑप्शन जशा तसा प्रश्न. फक्त हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न तलाठी भरतीला TCS ने विचारला होता आणि मी ते PYQ मध्ये घेतलं होतं तलाठी भरतीच्या. राईट. म्हणजे तो प्रश्न माझा नव्हताच मुळात, मी त्याचं क्रेडिट घेणे योग्य नाही म्हणून मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ नाही बनवला. आपला प्रश्न जसा तसा आला बनवतात काही जण, आपण नाही बनवलाय, तुम्ही जाऊन बघा. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या असतात ह्या महत्वाच्या गोष्टी असतात. काहीच नाही, कुठल्याही एक्झामला जर प्रश्न आला तर ते आपल्या परीक्षेला महत्वाचा असो किंवा नसो, तो आपल्यासाठी महत्वाचाच आहे. स्पर्धा परीक्षा करतोय तर मग कुठल्या परीक्षेची करतोय ते महत्वाचं नाही, सगळे प्रश्न आम्ही सोडणार, सगळे. कारण एकदा मार्केटमध्ये प्रश्न आला की तो प्रश्न रोटेट 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 होत असतो. हे डोक्यामध्ये फिट्ट ठेवा आणि प्रश्न आला की सोडवून पाहायचा आणि पाहायचाच आहे. बघा, साखरेच्या किमतीत 20% कपात झाली, म्हणजेच काय झाली, कमी झाली. कपात म्हणजे कमी झाली ना, केल्याने खरीददारास 160 रुपयाच्या किमतीमध्ये 2.5 किलो जास्त साखर मिळते. किंमत कमी झाली तर वस्तू जास्त मिळणार, हे तर साहजिकच आहे. तर प्रति किलो असलेली मूळ किंमत शोधायची. मूळ किंमत मागच्या सारखंच आहे ना, 20% कपात झाली. 20% कपातीमुळं आम्हाला 2.5 किलो जास्त भेटले, 2.5 kg जास्त मिळते. राईट. तर मुळात 100% किती भेटते, मुळात म्हणजे या कमी झाल्यावर किती टक्के भेटते, किती भेटते साखर ते शोधूयात आपण. याचा इकडे 100 गुणिला 2.5 भागिले 20. राईट. काय करूयात, पॉईंट उडवा, इथंच उडवा, इथे 0 उडवा, हे 2 शून्य हे 2 शून्य खतम. 2 ने या 25 ला भाग दिला, 2 ने 25 ला भाग दिला म्हणजेच काय होईल, 12.5. म्हणजे आम्हाला सर किती भेटणार आहे, 160 रुपयामध्ये 12.5 किलो भेटणार आहे कमी किंमत झाल्यावर. इथे लिहितो वाटलंच तर आहे ना, किती किंमत झाली कमी, 20% किंमत कमी झाल्यावर 160 रुपयामध्ये किती मिळते, 12.5 किलो मिळते. पण किंमत कमी नसती झाली तर, मुळात किंमत कमी नसती झाली तर आम्हाला म्हणजे आपल्याला 160 मध्ये किती मिळाली असती, सर जेवढी जास्त मिळाली तेवढी कमी करून टाका. सर ही 12.5 मिळाली आम्हाला, ही 2.5 किलो जास्त मिळाली, तेवढी कमी केली तर मिळाली असती 10 किलो साखर. 160 मध्ये 10 किलो मिळाली असती. कधी किंमत कमी नसती झाली तर 10 किलो साखर आम्हाला मिळाली असती. पण आम्हाला काय विचारले, तर प्रति किलोग्राम असलेली मूळ किंमत शोधा म्हणते. मग आम्हाला मूळ किंमत शोधा, मूळ किंमत बरोबर 160 रुपयामध्ये 10 किलो भेटते. 10 जसे तसे 0 0 खतम करा, 16 रुपये प्रति किलो आमचा त्याचा भाव असेल. जमलाय, छान जमलाय, एकदम डिटेल मध्ये समजलंय, विषय खलास झालाय. आहे ऑप्शन मध्ये 16 रुपये प्रति किलो. चालतंय. तर सर्वांना हे डन झालं असेल. डन लंडन करेंगे और ये प्रश्न आपको होमवर्क को रखेंगे. HOME होमवर्क. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करून सांगणार आहात, मला या प्रश्नाचा आन्सर माझ्यापर्यंत पोहोचवणार आहात. नक्कीच तुम्हाला याच्यातला प्रत्येक टाईप क्लिअर झाला असेल असं गृहीत धरूयात. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्याही पेक्षा ॲडव्हान्सचे प्रश्न आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे अगोदरचे 7 व्हिडिओ नसेल पाहिले तर ते व्हिडिओ पहा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा टॉपिक इथे पूर्ण करणार आहोत. राईट. सर्व गोष्टी तुमच्या एकदम फिट होत आहेत असं गृहीत धरतो आणि आजच्या सेशनमध्ये इथे थांबतो. सर्वांना जय हिंद. गुड डे टू ऑल. थँक्यू व्हेरी मच.